ज्यामध्ये डॉक्टर केतकरांच्या हिंदुइझम अँड इट्स फ्युचर इन द न्यू वर्ल्ड सोसायटी आणि अमेरिकन लेखक हेनरी थोरो यांचे वॉल्टन अशा पुस्तकांचा समावेश आहे। आपल्या PhD विषयातील आदिवासी लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी 30च्या दशकात दुर्गाबाई मध्य प्रदेशातील दुर्गम भागात राहायला गेल्या। तिकडेच त्यांना अन्नातून विषबाधा झाली। 5 ते 6 वर्ष त्या अंथरुणाला खिळून होत्या। परिणामी PhD सोडावी लागली। पण या काळात त्यांनी लिहिणं वाचणं काही थांबवलं नाही। 1947 साली प्रकाशित झालेलं राजाराम शास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय विवेचन हे दुर्गाबाईंनी मराठी भाषेत लिहिलेलं पहिलं चरित्र। यानंतर ऋतुचक्र, भावमुद्रा, डूब, महानदीच्या तीरावर, रानझरा अशी अनेक लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली। बालसाहित्यात सुद्धा दुर्गाबाईंनी तुळशीचं लग्न, 8 चोर, दुर्गू आजीच्या गोष्टी अशा अनेक पुस्तकातून भरपूर लेखन केलं। लोकसाहित्य हा दुर्गाबाईंचा अतिशय आवडीचा विषय। तामिळ, पंजाबी, काश्मीरी, बंगाली, आसामी अशा निरनिराळ्या प्रांतातील लोककथा त्यांनी मराठी साहित्यात आणल्या। संशोधनपर वैचारिक लेखनातून दुर्गाबाईंनी आपल्या लेखनाची सुरुवात केली। पण भावमुद्रा, डूब यासारख्या पुस्तकांमधून त्यांच्या ललित लेखनाची एक वेगळी बाजू आपल्याला बघायला मिळते।